सुख दुःखाची ऊन सावली, घराघराची आहे कहाणी. हवे हवे से सुख वाटे, हवे हवे से सुख वाटे, नको नको से दुख वाटे, नको नको से दुख वाटे. सुख दुःखाची ऊन सावली, घराघराची आहे कहाणी. ऊन सावली, ऊन सावली. समाजामध्ये वावरत असताना चौफेर विचार करणं गरजेचं असतं आणि आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांसाठी तर ते अतिशय महत्त्वाचं असतं. आधी तुमच्या वडिलांची परवानगी घेऊन या, नंतरच मी माझा निर्णय देईन तुम्हाला. अरे तुम्ही पुरुष मंडळी रागाच्या भरात काय वाटेल ते बोलता, काय वाटेल ते निर्णय घेता. काही वेळाने तुम्हाला तुमच्या चुका कळतातही, पण आडवा येतो तो तुमचा इगो. हाँ, ओके ओके ओके. ओ गुड नाइट, बाय. काय रे बाबा, हाँ, मी एक निर्णय घेतलाय. कसला? आयुष्याचा. आयुष्याचा म्हणजे? अरे असं कोड्यात का बोलतोयस? जे बोलायचं असेल सरळ सरळ स्पष्टपणे बोल. सांगणं जरा जड जातंय, पण सांगणंही तेवढंच आवश्यक आहे. काय सांगायचं आहे? मी लग्नाचा निर्णय घेतलाय. लग्नाचा? कोणाशी? चैतालीशी. तू काय बोलतोयस? तुला कळतंय का? हो, मला कळतंय मी काय बोलतोय. पूर्ण शुद्धीत आणि समजून उमजून तुमच्याशी बोलतोय मी हे सगळं. अच्छा, म्हणजे तू माझ्या विरोधात जाऊन लग्न करणार? नाही. तर तुमच्या विरोधात जाऊन नाही करणार, पण मी चैतालीशीच लग्न करणार आहे. ही मात्र आता काळ्या दगडावरची रेघ आहे. फक्त त्या कार्यात तुम्ही स्वतः जातीनं हजर राहावं, हसत मुखानं आशीर्वाद द्यावा, एवढीच मनोमन इच्छा आहे बाबा माझी. नाहीतरी तुमच्याशिवाय आहेच कोण माझा आता. एवढा चावतो मी. अगदी समजायला लागलं तेव्हापासनं तुम्हीच आई वडिलांच्या प्रेमाचा वर्षाव केलात माझ्यावर. तुम्हीच माझा सांभाळ केलात, सगळे लाड सगळे हट्ट पुरवलेत, माझे राग लोभ समर्थपणे स्वीकारलेत. मला कधी रागवून बोलला नाही, कधी माझ्यावर हात उगारला नाही. पण आज माझी आई असती, तर तिनं किती आनंदानं माझी इच्छा पूर्ण केली असती. असं तसं स्वतःच्या हातानं माझा संसार उभा करून दिला असता. माझी आई असती तर.
माझ्या या निर्णयात मला साथ दिली असती, आपल्या हातानं माझा संसार उभा करून दिला असता. पण कदाचित दैवल्याचे मान्य नव्हतं. दैवाला दैव वगैरे या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी फोल आहेत, निरर्थक आहेत. दैव घडवतो माणूस स्वतःच्या हातानं. आजपर्यंतच्या आयुष्यात मी हेच अनुभवलंय. मी बालपणापासून तुझ्यासाठी काय केलंय हे तुला आठवतंय? हे नशीब. पण मी जे काही तुझ्यासाठी केलंय ते मी माझं कर्तव्य पार पाडलं. पण तरी देखील तुला आज तुझ्या आईची आठवण आलीच. तुझ्या आईची कमतरता मी पूर्ण नाही करू शकलो. या गोष्टीची खंत वाटते मला आज. नाही हो बाबा, नाही. आईची जागा कुणीही भरून नाही काढू शकत, कुणीच नाही. आई आई म्हणजे वात्सल्याचा झरा. आई म्हणजे प्रेमाचं मूर्त रूप. आई म्हणजे आणि वडील म्हणजे वडील म्हणजे वडील म्हणजे वडील म्हणजे ऊन सावली दादा, जेवण तयार आहे. दादा चल ना. दादा, चैताली, मला तुझा हा प्रकार अजिबात आवडलेला नाही. अरे पण म्हणजे हे बघ, तुझ्या आवडीप्रमाणे मी मुलगा निवडला. तुझ्या पसंतीनेच सगळं काही केलं. जोशी आणि देशमुखांना सुद्धा तसदी दिली. आता मी वर पक्षाला काय सांगायचं, काय उत्तर द्यायचं त्यांना? दादा, प्रकाश लग्नाला तयार झाला म्हणून हे सगळं. त्याचा काय विश्वास ठेवायचा? कधी हो तर कधी नाही म्हणतोय तो. पण आता तो स्वतःच तयार झालाय दादा. घरच्यांचा विरोध पत्करून. हे बघ चैताली, लग्न कार्यामध्ये सगळ्यांचा सहभाग असणं फार आवश्यक असतं. इथे तर लग्नाच्या आधीच हे सगळे. दादा, प्रकाश एक चांगला मुलगा आहे. शिवाय मी त्याला प्रपोज केलं होतं तेव्हा त्याने मला नकार दिला होता. पण आता त्याला रिअलाइज झालंय, जाणीव झालीये त्याला की त्याचंही माझ्यावर प्रेम आहे म्हणून. पण मी आता काय सांगायचं त्यांना उद्या? ते लोक माझ्या उत्तराची वाट पाहत आहेत. अरे पण आपण त्यांना होकार कुठे कळवलाय? हो, पण त्यांना निमंत्रण देणं, वर पक्षाची चौकशी करणं
हे सगळे सोपस्कार करणं म्हणजे आपल्याकडून होकार करवण्यासारखंच आहे. होकार समजणे आणि होकार असणे यात फरक असतो दादा. हे बघ चैताली, माझं तुझ्यावर असलेल्या प्रेमाचा तू गैरफायदा घेतेस असं नाही वाटत तुला? नाही दादा, गैरसमज करून घेऊ नकोस. तूच म्हणाला होतास ना की तुझी इच्छा नसेल तर मी त्यांना होकार कळवणार नाही म्हणून. चैताली, मला शब्दात पकडणं तेवढं तुला चांगलं कळतं. सॉरी दादा, पण खरंच तसं नाहीये. मी माझ्या मनातील इच्छा बोलून दाखवली एवढंच. चैताली, आणि तरीही तुझी इच्छा असेल तर तू सांगशील तिथे लग्न करेन मी. काय करावं काही सुचत नाही. चैतालीच्या इच्छेविरुद्ध जाणं सुद्धा योग्य वाटत नाही. पण ज्यांना निमंत्रित केले त्यांना काय उत्तर द्यायचं? काहीच कळेनासं झालंय. चैतालीला कसं समजवायचं? वडील म्हणजे आश्चर्य आहे. आईचं वर्णन करताना तुला शब्द अपुरे पडत होते आणि वडिलांविषयी बोलताना शब्दच सुचत नाही. जाऊ देत. पण प्रकाश, खरं सांगू, तू आता मोठा झाला आहेस. तुला तुझे विचार स्वतंत्र आहेत. तू तुझ्या आयुष्याचा निर्णय स्वतः घेऊ शकतो. त्यात मी तर काय, आपल्या देशाचा कायदाही आडवा येऊ शकत नाही. तुला काय वाटतं रे? मला पैशाचा हव्यास आहे? नाही प्रकाश, पैसा ही काळाची गरज आहे. मी तर म्हणतो पैसा हे जीवन आहे. पैशाशिवाय आयुष्यात काहीही किंमत राहत नाही. तू नेहमी मला विचारायचंस ना, आई कुठे गेली, कशी गेली? आज सांगणार मी तुला, कारण ते सांगणं आता तुला अत्यंत आवश्यक आहे. तू 2.5 वर्षाचा होता. तुझी आई आजाराने ग्रासली होती. तिला ब्रेन ट्यूमर झाला होता. डॉक्टरांच्या मते तिचं ऑपरेशन अत्यंत आवश्यक होतं. पण त्यासाठी हवा होता पैसा. मी तिच्या ऑपरेशनसाठी पैसा गोळा करायला वणवण टाकलोय. माझे मित्र, माझे नातेवाईक, कोणीही मला मदत केली नाही. कोणीच नाही. आणि पैशाच्या अभावी तुझी आई आपल्याला कायमची सोडून गेली. ऊन सावली कायमची. आणि प्रकाश, त्या क्षणापासून मी विचार केला की पैसा मिळवायचा, मिळेल तितका,
मिळेल तसा. कारण कारण तुझी आई गेल्यानंतर माझ्या आयुष्यात जे प्रसंग आले, जो अपमान मी सहन केला, ज्या घटना माझ्या आयुष्यात पैशाविना घडल्या, ते प्रसंग, त्या घटना तुझ्या आयुष्यात घडू नये एवढाच माझा हेतू होता. नव्हे, आहे. पण तू आता तुझ्या आयुष्याचा निर्णय स्वतः घेऊ शकतोस. मला यात काहीच म्हणायचं नाही, काहीच नाही. पण तुम्हाला एक सांगू, मी घेतलेल्या परीक्षेत तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स मिळवलेत. अरे वा, मी पास झालो म्हणजे सेलिब्रेशन व्हायला हवं. मग मला तुमच्याकडून पार्टी हवी. हा विक्रम कोण आणि तो तुला का फोन करतो? तो माझा क्लासमेट होता. कुठल्या इयरला? FY. त्याचा तुझा काही संबंध? काहीच नाही. म्हणून 2-3 वेळा मी त्याच्या बाईकवरनं कॉलेजला गेले, तर त्याने गैरसमज करून घेतला की मी त्याच्यावर प्रेम करते म्हणून. मग पण आमच्या दोघात असं काहीच नव्हतं. गुड, तुझा होमवर्क झालेला आहे, आता तू खेळायला जा. पण ऐक, राहुलच्या घरी चाललायस ना, त्याच्या घरी मस्ती करायची नाही, मम्मीला त्रास द्यायचा नाही त्याच्या, कळलं? आणि भूक लागली की लगेच घरी यायचं, त्यांच्याकडे काही खायचं नाही. आपलं घर जवळच आहे ना. जा. बाय. सारंग, तू कसा आहेस? तू कशी आहेस? तुझ्याशिवाय कशी असणार मी? तुला कधीच माझी आठवण नाही आली? प्रत्येक क्षणी यायची. खोटं. अगदी खरं. मग भेटायला का नाही आलास मला? भीती वाटायची. कोणाची? स्वतःचीच. माझं चुकलं. जर मी तुझ्या मताप्रमाणे वागले असते तर आज नाही, चूक माझीच होती. जाऊ दे, चूक कोणाची का असेना. आता नाही ना सोडून जाणार मला? नाही, कधीच नाही. खरं? अगदी खरं. रडतेस? नाही. मग हे काय? आनंदाश्रू आहेत. तू आलायस ना आज घरी. तू का रडतोयस?
झरे लागलेत माझ्या डोळ्याला. दुःखाचे, आता मात्र आनंदाचे. सारंग, नेहा, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. मम्मी 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 मम्मी, मला खूप भूक लागली आहे. ते द्या खायला. काय झालं मम्मी? नाही, काही नाही. जाऊ द्या हो. घरोघरी मातीच्या चुली असं म्हणतात ते काही खोटं नाही. आता संसार म्हटला की भांड्याला भांडं लागायचंच. अगं तुला जेवढी विद्याची काळजी आहे ना तेवढीच मलाही आहे. पण माणसाने सगळ्या गोष्टींचा विचार करून वागायला हवं. अगं बाबांचा या लग्नाला विरोध आहे. का? त्यांना मुलगी पसंत नाही का? नाही तू तसं नाही ग, त्यांचं आपलं वेगळंच आहे. त्यांचं म्हणणं असं की आयुष्यात पैसाच सर्व काही आहे, पैशाशिवाय कशाला किंमत नाही.